नमस्कार. पाऊस आणि सूप सिरीजच्या तिसऱ्या भागामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. तर आज एकदम खास रेसिपी घेऊन आलेली आहे. सूपचीच रेसिपी आहे, पण एकदम औषधी गुणधर्मयुक्त ही रेसिपी आहे. रोगप्रतिकारक शक्ती आपली या सूपमुळे वाढणार आहे. खूप भारी हे उडदाचं सूप आहे, काळ्या उडदांचं सूप. तर हाडांना मजबूती तर मिळतेच या उडदामुळे, आणि ना रक्तवाढीसाठी सुद्धा मदत होते, आणि स्नायूंना बळकटी येते, पचनासाठी सुद्धा मदत होते, आणि सांधेदुखी, कंबरदुखी यांसारख्या तुमच्या समस्यांना खूप उपयुक्त आहे. तर नक्की हे सूप बनवून पहा. आणि ह्या सूपच्या रेसिपीसोबत मी तुम्हाला आणखी 2 रेसिपीज सांगणार आहे या उडदापासून. तर नक्की रेसिपी शेवटपर्यंत बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, हे उडीद आहेत ना, हे मी मस्त घमघमाट सुटेपर्यंत भाजून घेतलेले आहेत लो फ्लेमवरती. चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आणि हे थंड करायला ठेवून द्यायचे. आता ही उडीद चांगले थंड झालेले आहेत. खरं तर आपल्याला आहे ना फक्त 2 चमचे ह्या उडदाचं पीठ लागणार आहे, पण मी हे जास्तीचे उडीद आहेत ना वाटणार आहे, कारण मला याच्यापासून अजून 2 रेसिपीज करायच्यात. तर हे आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत. तर आता या मिक्सरला आपण हे पीठ चांगलं दळून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकताय, खूप छान असं पीठ दळलं जातं. आणि ना या पिठापासून आपल्याला आहे ना म्हणजे भाकरी सुद्धा बनवता येते, उडदाची भाकरी आणि उडदाचं डांगर. तर या 2 रेसिपीज तुम्ही करू शकता. या 2 रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती या दोन्ही रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. तर नक्की पहा. या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा मी हे 2 व्हिडिओ जोडणार आहे. नक्की पहा. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पीठ तयार झाले. आता पाणी गरम करायला ठेवायचे. तर याच पॅनमध्ये मी पाणी गरम करायला ठेवते. 1 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आणि आपल्याला आहे ना हे सूप आहे ना 2 जणांसाठी करायचे. तर 1 ग्लास पाणी गरम करायला ठेवले, गरम करून घेतले. आता याच पॅनमध्ये ना आपल्याला थोडीशी छोटीशी फोडणी द्यायची आहे. तर 1 चमचाभर फक्त तेल घातलेलं आहे मी. तुम्ही याऐवजी ना बटर सुद्धा घालू शकता किंवा साजूक तूप सुद्धा घालू शकता. आता 1 मिरचीचं हे 4-5 तुकडे करून घेतलेले आहेत. म्हणजेच फक्त मी अर्धीच मिरची घेतली. खरं तर छोटी तुम्ही 1 मिरची घेऊ शकता. आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या आहेत ना अशा बारीक चिरून घेतल्यात. आणि हे छान परतून घ्यायचे आपल्याला तेलामध्ये. तुपामध्ये परतू शकता किंवा बटरमध्ये सुद्धा तुम्ही परतू शकता. जे पाणी गरम केलेलं आहे ना तेच यामध्ये घातलेले. आणि छान या पाण्याला लगेचच उकळी आलेली आहे. तर आता मी गॅस थोडा वेळ बंद ठेवते. आणि इथं आता तुम्ही बघू शकता, इथं मी पाणी घेतले. तर हे थंड पाणी बरं काय. थंड पाण्यामध्ये आपल्याला हे उडदाचं पीठ 2 चमचे घालायचे. आणि हे पीठ घातलं ना की याला चांगलं मिक्स करून घ्यायचे. याच्या गुठळ्या होऊ नये म्हणून आपण ही प्रोसेस करतोय. अजून थंड पाणी घातले थोडंसं. तर अर्धी वाटी एवढं हे थंड पाणी मी इथे घातलेलं आहे. आणि आपण ही स्लरी करून घेतली. जशी आपण कॉर्नफ्लॉरची स्लरी करतो ना सूपसाठी, तशीच ही उडदाच्या पिठाची स्लरी करून आपण या पाण्यामध्ये घातलेली आहे. आणि आता याला ढवळून घ्यायचे. आणि वाटीमध्ये आणखी थोडंसं पाणी घालून मी ना पुन्हा ढवळून छान धुवून आपण पाणी यामध्ये घातलेलं आहे. आणि आता याला ढवळून घ्यायचंय. गॅस चालू करायचा आहे. आणि गॅस चालू केला की जोपर्यंत याला उकळी येत नाही तोपर्यंत हलवत राहायचे. आता मी ना यामध्ये 3-4 काळी मिरची कुटलेले घातलेले आहेत आणि चवीनुसार मीठ घातले. आता याला आपल्याला ढवळून घ्यायचे. जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत ढवळत राहायचे, म्हणजे याच्यात गुटळ्या होणार नाहीत, म्हणून हे असं ढवळत राहायचे आपल्याला. तुम्ही बघू शकताय असं, म्हणजे याची ना जसं जसं गॅस उकळी येईल तसं तसं आहे ना याला दाटसरपणा येतो. म्हणजे हे सूप आहे ना थोडंसं थिक होतं. तर त्यानुसार तुम्ही पाण्याची क्वांटिटी ठेवू शकता. तर मी इथे संपूर्णपणे 2 वाट्या पाणी झालेलं आहे, म्हणजेच 2 ग्लास पाणी झालेलं आहे. आणि आता सूपला सुद्धा चांगली उकळी आलेली आहे. तर हे ना सूप 5 ते 7 मिनटं चांगलं उकळून घ्यायचं, शिजवून घ्यायचे. आणि मग हे सूप सर्व करायचे. तर मी या प्लेटमध्येच हे सूप सर्व करत आहे. लक्षात घ्या, मी ना ह्या सूपसाठी फक्त 2 भांडे वापरलेत, 2 ते 3 चमचा धरून. तर खूप कमी भांड्यांमध्ये कमी भांडे भरवता हे सूप बनवून तयार होतं. आणि ना हे सूप एवढा औषधी आहे. तुम्हाला याचे औषधी गुणधर्म सुरुवातीला सांगितलेले आहेतच. तर नक्की ही रेसिपी ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.